मीरा भाईंदरमधील उत्तन या पाली गावात गेली महिन्याभरापासून त्यांना दूषित पाण्याचा सामना करावा लागतोय। त्यानंतर तेथील जे लोक आहेत त्या लोकांनी अनेक वेळा महानगरपालिकेला तक्रार केली, मात्र त्या तक्रारीकडे सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं। काल मात्र TV9ची टीम इथं पोहोचली, त्या त्याची बातमी दाखवल्यानंतर महानगरपालिकेला जाग आली। या संदर्भात बोलण्यासाठी इथले जे स्थानिक आहेत ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगाल, तुम्हाला कालपासून दूषित पाणी येतंय, काय प्रॉब्लेम होता? आज आम्ही उत्तन पाली शांतीनगर विभागातील सर्व नागरिक एकत्र जमलो आहोत। आम्हाला हा प्रॉब्लेम होत आहे कारण गेले महिना जास्त झाला त्यापासून आम्हाला घाण पाणी येतोय, त्याच्यामध्ये फेस येतोय। असं पाणी आम्ही पिणार कसं, वापरणार कसं? ह्या पाण्यामुळे आम्हाला खूप काही प्रॉब्लेम होत आहेत। तर ह्या प्रॉब्लेमसाठी आम्ही किती वेळा महानगरपालिकाकडे कंप्लेंट केली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे। ह्या पाण्यामुळे आम्ही लहान मुलं काय, वयस्कर काय, आजारी माणूस सर्व आजारी पडू शकत असतात, पण ह्याच्याकडे कोण दुर्लक्ष करत आहे महानगरपालिका? तर ह्याच्याकडे लक्ष कोण देणार? ह्याच्यामुळे आम्ही माजी नगरसेवक बर्नार्ड डिमेलो आणि इतर नगरसेवक ह्यांच्याकडे कंप्लेंट केली, त्यांनी ह्याची दखल घेतली आणि आता काल रात्रीपासून ह्या पाण्याच्या पाईपाचं काम चालू आहे। तर ह्याच्यामुळे थोडाफार बदल आलेला आहे, पण आता किती दिवस बदल होते की नक्की पुढेच बदल झालेला आहे की नाही हे आम्ही बघणार आहोत। अजूनही आपल्यासोबत इथले स्थानिक आपण त्यांच्याकडून जाणून घेत आहे। काय सांगाल, नेमका काय प्रॉब्लेम आहे? गेले 1 महिन्यापासून आम्हाला एकदम निकृष्ट दर्जाचा पाणी येतो। काल तर अक्षरशः जसं गटारीत पाणी असतो तसा पाणी पुरवठा आम्हाला झालेला आहे। महानगरपालिकेकडे आम्ही खूप वेळा कंप्लेंट्स केले, पण त्यांनी कोणी दखल घेतली नाही आमची, म्हणून आम्ही काल स्थानिक नगरसेवक, परत आमचे माजी नगरसेवक बर्नार्ड डिमेलो ह्यांच्याकडे तक्रार केली। त्यांनी TV9ला ही आमची तक्रार सांगितली। त्याच्यानंतर ह्या पाण्याची किंवा ह्या दूषित पाणी पुरवठ्याची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावर ते काम करत आहेत, पण किती दिवसाने हे होणार आहे नीट ते माहिती नाही। असं निकृष्ट दर्जाचं पाणी माणूस दैनंदिन गरजांसाठी वापरू शकत नाही, पिण्यासाठी तर अक्षरशः नाही, पण कुठल्या गरजांसाठी सुद्धा वापरू शकत नाही आहे। तुम्ही बिल टॅक्स सगळं व्यवस्थित घेता, वेळेवर घेता, ते जर आम्ही वेळेवर भरले नाही तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता। मग हे लोकांच्या आरोग्याशी तुम्ही खेळणं का करताय? त्याची तुम्ही दखल घेऊ शकत नाही का? आजारी माणसं आहेत, वयस्कर माणसं आहेत, ती कसं पाणी पिणार, कुठून आणणार? पाण्याचा दुसरा काही पर्याय आहे का? अजूनही आपल्यासोबत मावशी, काय सांगाल, काय प्रॉब्लेम आहे मावशी? आम्हाला जो पाणी खराब येतो, गटाराचं पाणी येतं, काला येतो, आमची मुलं बाळं आजारी होतात, त्याच्या बोटीत पण पाणी नेतात आणि बोटीतनं पण माणसं आजारी शिकले हे करून आणतात परत, असं होते। त्याच्यामुळे तुम्ही पण काय पण हे करून घ्या। हे होते पालिगावातील स्थानिक, त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो सामना आहे, जो आम्हाला गेल्या 1 महिन्यापासून हा जो असा त्रास आम्हाला ह्या पाण्यापासून होत आहे, आमची मुलं बाळंसुद्धा यामुळे त्यांनासुद्धा आजार होत असल्याचं त्यांनी सांगितलं। वैभव घाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।